जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे आपलं दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये. सावधान, मे 2026च्या शेवटी काही दिवसांमध्ये ग्रहांची चाल अत्यंत धोकादायक वळण घेणार आहे. मंगळाचा उग्र प्रभाव, शनीची कठोर दृष्टी आणि राहूमुळे निर्माण होणारा गोंधळ काही राशींच्या आयुष्यात मोठं संकट निर्माण करू शकतो. या काळात काही लोकांना आर्थिक नुकसान, काही नात्यांमध्ये तणाव, तर काहींना आरोग्य आणि अपघातासंबंधी समस्या जास्त प्रमाणात जाणू शकतात. जर तुमची राशी या यादीमध्ये असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण ग्रह देत आहे मोठे संकेत. कोणत्या राशींवर या संकटाचे सावली, कोणत्या कारणामुळे ग्रह निर्माण होणार आहे धोका आणि कोणता उपाय या सगळ्या संकटातून तुम्हाला वाचवू शकतो, हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपले दिव्य ज्योतिष हे यूट्यूब चॅनल. ग्रहस्थिती कशी असणार आहे आणि कशा संबंधाने मे महिन्यातील शेवटचे 10 दिवस कसे असणार आहे. जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या दिव्य ज्योतिष यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. मे 2026च्या शेवटी 10 दिवसांमध्ये काही ग्रह अत्यंत संवेदनशील स्थितीमध्ये प्रवेश करत आहे. विशेषतः मंगळ ग्रह उग्र होत आहे. शनी ग्रहाची दृष्टी मानसिक दबाव वाढवत आहे. राहू ग्रह चुकीचे आणि भ्रम निर्माण करणारी कंडिशन किंवा सिच्युएशन या काळामध्ये तयार करणार आहे. तर चंद्र भावनिक अस्थिरता वाढवू शकतो. यामुळे काही राशींना या काळामध्ये विशेष सावधान किंवा सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची राशी म्हणजे मेष राशी. मेष राशीवाल्यांसाठी रागामुळे वाढू शकतो धोका. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत तणावपूर्ण ठरू शकतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे राग अचानक वाढू शकतो. लहान गोष्टीवरून मोठे वाद निर्माण होण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांसोबत मतभेद होण्याची जास्त चान्सेस या काळामध्ये दर्शवत आहे. घरामध्ये सुद्धा हट्टी स्वभावामुळे घरातील वातावरण बिघडण्याचे जास्त चान्सेस आहे. मेष राशीवाल्यांसाठी कोणते धोके या 10 दिवसात जाणवत आहे? त्यातील सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे घाईत निर्णय घेणे टाळा. रागावरती कंट्रोल ठेवा आणि वाहनात चालवताना निष्काळजीपणा घेऊ नका. किंवा या काळामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने होण्याचे जास्त प्रमाणात संभवत आहे. व्यवहार या काळामध्ये करू नका. शास्त्राने काही मेष राशीवाल्यांसाठी उपाय दिले आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे, लाल फळाचे दान करावे, जेणेकरून मेष राशीवाल्यांसाठी मे महिन्यातील शेवटचे 10 दिवस अत्यंत शुभवर आणि लाभदायक ठरतात. दुसऱ्या नंबरची राशी आहे कर्क राशी. मानसिक तणाव आणि भावनिक दबाव कर्क राशीवाल्यांना या काळात जाणवणार आहे. कर्क राशींच्या लोकांसाठी राहू आणि चंद्राचा प्रभाव जास्त प्रमाणात अधिक भ्रम निर्माण करणारा जाणवू शकतो. मनामध्ये नकारात्मक विचार वाढवू शकतात. काही लोकांना झोपेची समस्या जाणवू शकते, तर घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता या काळामध्ये जास्त सतावू शकते. भावनिक निर्णय नक्कीच प्रमाणात चुकीचे देऊ शकतात. त्यामुळे या काळामध्ये कोणत्या धोक्यांपासून कर्क राशीवाल्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. चुकीच्या लोकांवर अत्यंत विश्वास ठेवणे टाळा. भावनिक निर्णय कोणत्याही प्रमाणात घेऊ नका. या सर्व परिस्थितीमध्ये मानसिक अस्थिरता खूप जास्त प्रमाणात कर्क राशीवाल्यांना जाणवणार आहे. उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर सोमवारी शिवलिंगावरती 25% दूध आणि 75% पाणी अर्पण करा. ओम नमः शिवाय या जप मंत्राचा श्रद्धापूर्वक आणि विधीनुसार जप करा. अशा सर्व गोष्टी केल्या तर कर्क राशीवाल्यांसाठी हे 10 दिवस अत्यंत शुभप्रद आणि लाभदायक ठरतात. तिसऱ्या नंबरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी आर्थिक संकटाची शक्यता खूप जास्त प्रमाणात या 10 दिवसांमध्ये जाणवत आहे. कन्या राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत अत्यंत सावध राहा. अचानक खर्च वाढू शकतो. जुनी उधारी किंवा कर्ज मानसिक तणाव निर्माण करू शकते. काही लोकांना कामामध्ये अडथळे देखील या प्रमाणात जास्त प्रमाणात जाणवू शकतो. धोक्याच्या संबंधाने विचार करायचा झाला तर चुकीचे आर्थिक नियोजन या काळामध्ये जास्त होण्याचे चान्सेस आहेत. ताणतणाव वाढू शकतो. आरोग्यामध्ये किंवा आरोग्याकडे दुर्लक्षित करू नका. या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात तकलीफ जाणवत आहे. उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा आणि गणपती अथर्व शीर्षाचे श्रद्धापूर्वक पठण करा, जेणेकरून कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभप्रद आणि लाभदायक ठरेल. चौथ्या नंबरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांनो, नात्यासंबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव या काळामध्ये बघायला भेटणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या खूप जास्त कठीण राहू शकतो. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज जास्त प्रमाणात वाढवू शकतात. तुमच्या बोलण्यामुळे जवळची व्यक्ती जास्त प्रमाणात दुखवण्याची शक्यता जास्त आहे. संशय आणि अहंकारामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. धोक्याच्या संबंधाने विचार करायचे झाले तर कठोर बोलणे टाळा. संशयी प्रवृत्ती कमी करा आणि रागांवर नियंत्रण ठेवा. रागावरती नियंत्रण नसणे या काळात तुम्हाला सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतो. उपाय म्हणजे दररोज सूर्य भगवंताला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जाप करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक जाईल. 5व्या नंबरची आणि महत्त्वाची राशी आहे मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी कामाचा ताण आणि अडथळे या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणवणार आहे. मकर राशींच्या लोकांसाठी शनी भगवंताचा प्रभाव अधिक राहणार आहे. कामामध्ये अडथळे वाढू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद देखील
जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहे. काही लोकांना मानसिक थकवा आणि निराशा जाणवू शकते. धोका कोणता असेल? जास्त अपेक्षा कोणाकडनं ठेवू नका. त्यामुळे मानसिक दबाव वाढेल आणि चुकीच्या निर्णयांना बळी पडण्याचे चान्सेस या काळात मकर राशीवाल्यांना जाणवतात. उपाय: प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन आपला चेहरा बघून तेल शनिदेवाला अर्पण करावे आणि गरिबांना आपले जुने वस्त्र किंवा काळे तेल दान करावे, जेणेकरून या सर्व परिस्थितीमध्ये मकर राशीवाल्यांना अत्यंत लाभदायक व सुखप्रद हे 10 दिवस जातील. सर्व राशींसाठी विशेषतः सावधानते किंवा सावधानी कोणती आहे? रागावरती नियंत्रण ठेवा, पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा आणि वाहन सावधपणे चालवा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि घरातील वाद शांततेने मिटवा, जेणेकरून या संबंधाने जे काही 10 दिवस सर्व राशींसाठी त्रासदायक आहे त्यातून सुटका तुमची या सर्व नियमात राहिल्यानंतर ठरू शकते. 22 मे 31 मे हा काळ जास्त संवेदनशील राहू शकतो. या सर्व गोष्टींसाठी शास्त्राने काही सर्व राशींसाठी उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज सकाळी घरामध्ये कापूर जाळा. दुसरा उपाय आहे महामृत्युंजय जापाचा पठण करावे. तिसरा उपाय आहे हनुमान चालीसेचे डेली नित्य 3 पाठ करावे. चौथा उपाय आहे मंदिरामध्ये कोणत्याही गोड मिठाईचे दान करा. 5वा उपाय आहे घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा आणि 6वा आणि शेवटचा उपाय आहे वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. मे 2026च्या शेवटी 10 दिवसांमध्ये काही राशींना ग्रहस्थितीमुळे संकट आणि अडचणीचा सामना करावा लागू शकतो, परंतु सावधानगिरी किंवा सावधगिरी आणि श्रद्धेने केलेले उपाय तुम्हाला मोठ्या मोठ्या संकटातून नक्कीच वाचवू शकतात. लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात. परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्या कर्मामध्ये असते. म्हणून कर्मामध्ये शुद्धता ठेवा आणि सर्व कर्म इमानदारीने आणि श्रद्धापूर्वक करत चला. जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी किंवा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येथे मिळते अचूक ग्रह संकेत आणि तुमच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.